लेक्चर 8व्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पॉईंटची बेरीज, पॉईंटची वजाबाकी, पॉईंटचा भागाकार, परत पॉईंटचा गुणाकार कसा करायचा तो आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा भाग आहे. दशांशाची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा आणि भागाकार कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत. पहिले जे एक्झाम्पल आहे 161.3 अधिक बेरीज करत असताना सर्वप्रथम पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, पहिला नियम. त्यानंतर पॉईंटच्या अलीकडे डावीकडे आहे 23 आणि उजवीकडे आहे 181 यांची आपल्याला बेरीज करायची. याच्यामध्ये 1 ला 1, 8 ला 8, 3 आणि 1 4, पॉईंटच्या खाली पॉईंट येणार जसं तसं. 3 आणि 1 4, 6 आणि 2 8 आणि 1 तसं तसं. म्हणजे याचं उत्तर 184.481 येणार आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल वजाबाकीचं आहे. पॉईंटची वजाबाकी 26.3 वजा 16.372. आता पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा. पहिला नियम पॉईंट खाली बेरीज किंवा वजाबाकी करत असताना पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा, पहिला नियम. पॉईंटच्या डावीकडे आहे 16, उजवीकडे आहे 372 यांची वजाबाकी करायची. आणि यांची वजाबाकी करत असताना या ठिकाणी काहीच संख्या नाही, म्हणजे आपण मनानं झिरो घ्यायचे. म्हणजेच या ठिकाणी बघा लगड शून्य आहे, तर पहिल्या शून्याला आपण 10 करू शकतो, दुसऱ्या शून्याला 9 आणि इथून 1 कमी करायचे. 10 मधून 2 गेल्यानंतर या ठिकाणी 8 येणार आहे. 9 मधून 7 गेल्यानंतर या ठिकाणी 2 येणार आहे. 2 मधून 3 जात नाही, परत या 6 कडून 1 पुसणं घ्यायचे, इथलं 1 कमी करायचे. 12 मधून 3 गेले, या ठिकाणी 9 मिळणार आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट जसं तसं. परत 5 मधून 6 जात नाही, 2 कडून 1 पुसणं घ्यायचे, परत इथं 1 होणार आहे. 15 मधून 6 गेले, या ठिकाणी परत 9 येणार आहे. परत 1 मधून 1 गेलं 0, म्हणजे उत्तर आलेलं आहे 9.928 असे याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे भागाकार 6.8 भागिले 0.2. तर या ठिकाणी बघा 6.8 जसं तसं भागिले 0.2. या ठिकाणी आपल्याला 0.2 न भागायचं असेल तर 2 चा पाडा तयार करावा लागेल, किंवा आपल्याला 2 न भाग कसा द्यायचा असा विचार करावा लागेल. तर पॉईंट वरचा जर 1 नसत पावला तर वरी 68 होईल, आणि खालचा जर 1 न पॉईंट इथे नसत पावला तर खाली 2 होईल. म्हणजे 68 ला आपण 2 ने सहजासहजी भागू शकतो. 42 6 बेचोक 8, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 34. त्यानंतर पुढचा भागाकार आहे 86.3 भागिले 0.02. तर या भागाकारामध्ये हा भागाकार करत असताना 86.3 भागिले 0.02 ह्याच्यामध्ये 2 तयार करण्यासाठी पॉईंट 2 नसर पाहावा लागतो, परंतु वरी एकच संख्या म्हणून आपण 0 घेऊ शकतो. पॉईंटच्या नंतरच्या शून्याला काही किंमत नसते. पॉईंटच्या नंतर बघा इथं 2 संख्या दशांश सरकवला तर खाली होणार आहे 2, आणि इथं 2 संख्येला दशांश सरकवला तर इथं होणार आहे 8630. म्हणजे या ठिकाणी 2 न जर 8 ला भागलं 2 8, 2 न जर 6 ला भागलं 2 6, त्यानंतर 2 न 3 ला भागायचं 2 1 उरणार आहे इथं द्यायचं 10 झाले, 2 पंचे 10, याचं उत्तर येणार आहे 4315 असं याचं उत्तर येणार आहे. त्याचबरोबर पुढचं एक्झाम्पल आहे 263.8 अधिक 1.6. तर पहिली संख्या तशाच तशी 263.8 अधिक
पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंटच्या डावीकडे 1 आहे, उजवीकडे 6 आहे. 8 आणि 7 14ला 4. पॉईंटच्या खाली पॉईंट. हाताला 1 3 4 5 6ला 6 2ला 2. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 265.4 असं याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर एक्झाम्पल 23.1 वजा 6.8345. या वजाबाकीमध्ये पहिली संख्या जशाच त्याची तशाच तशी द्यायची. 23.1 वजा पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंटच्या डावीकडे आहे 6, उजवीकडे आहे 8345. आता यांची आपल्याला करायची वजाबाकी. वजाबाकी तर काही संख्या नाहीत म्हणजे मनाला आपण शून्य घ्यायचे. लगड शून्य आलेले आहेत ते. पहिल्या शून्याला 10 करायचं, दुसऱ्याला 9, तिसऱ्याला 9, इथून 1 कमी करायचं. लगड शून्य आल्यानंतर आपण हे टेक्निक यूज करू शकतो. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 4 गेले, परत या ठिकाणी 5, 9 मधून 3 गेले 6, शून्यातून 8 जात नाही, परत हे 3 करून 1 पुसणं घ्यायचे. 10 मधून 8 गेले 2, पॉईंटला पॉईंट. 2 मधून 6 जात नाही, परत इकडे 1 पुसणं घ्यायचे, इथे कमी होईल. 12 मधून 6 गेले 6, 1 जसं. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 16.2655. त्यानंतर पुढचं आहे गुणाकाराचं उदाहरण. 92.3 गुणिले 8.23. जसा आपण साधा गुणाकार करतो तसा सुरुवातीला साधा गुणाकार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पॉईंटचा विचार करतो. 3 न 3 ला गुणलं, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 न 27. एकच स्थानी स्टार करायचे. बेत्रिक आता 2 न गुणायचे. बेत्रिक 6, बेदोन्ही 4, 92 18. परत इथे एकच स्थानी स्टार करायचे. आता 8 त्रिक 24 ला 4, हातचा आले 2. 8 त्रिक 24 ला 4, हातचा आले 2. 8 दोन्ही 16, 17 18, 18 ला 8, हातचा 1. 8 9 72 आणि 1 73. म्हणजे या ठिकाणी यांची आता करायची बेरीज. 9 ला 9 6 6, 12 ला 2, हातचाला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 1 16 ला 6, हातचाला परत 1, 8 आणि 8 16 17 18 19 ला 9, हातचाला 1 3 4 5 7 ला 7. म्हणजे पॉईंटच्या नंतर 1 2 3 संख्या उजवीकडून 3 संख्या सोडून या ठिकाणी आपण पॉईंट द्यायचा आहे. पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. 9.13 गुणिले 3.23. सुरुवातीला आपण साधा गुणाकार करून घेऊ, जसा गुणाकार करतो तसा. नंतर पॉईंटचा विचार करू आपण. 3 न 3 ला गुणलं, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 9 27. त्याचबरोबर स्टार करायचे एकच स्थान. बेत्रिक 6, बे 1 बे 92 18. परत इथं पण परत एकच स्थानी स्टार करायचे. परत 3 त्रिक 9, 3 1 3, 3 9 27. म्हणजे या ठिकाणी ऍडिशन करायचे. 9 ला 9, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9 9 9, 18 ला 8, हातचाला 1, 3 8 8 आणि 3 11, 12 13 14 ला 4, हातचाला 1, 7 8 9, 2 ला 2. पॉईंटच्या नंतर याच्यामध्ये 4 संख्या आहेत. 1 2 3 4. उजवीकडून 1 2 3 4 संख्या सोडून आपल्याला या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे.
यानंतर आपण पाहणार आहोत मसावी HCF महत्तम सामायिक विभाजन. मसावीचा अर्थ आहे मोठ्यात मोठा सामायिक विभाजन. समजा आपल्याला 10 आणि 12 यांचा मसावी काढायचा तर मसावी काढण्यासाठी आपल्याला कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. बघा एक स्थानी इथं 2 आहे तर 0 आहे म्हणजे 2 ने भाग घालू शकतो आपण. 2 पंचे 10 2 सकून 12. त्यानंतर 5 ला आणि 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो? कुठल्या संख्येने भाग जात नाही. म्हणून याचा मसावी बरोबर 2 येणार आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 70 आणि 100. या ठिकाणी एकच स्थानी 0 आहे दोन्हीचे पण म्हणजे आपण 5 ने भाग घालू शकतो किंवा 2 ने पण भाग घालू शकतो. 2 न घालू सुरुवातीला बेत्रिक 6 1 उरलं 2 पंचे 10 2 पंचे 10 2 0 0. परत या ठिकाणी एकच स्थानी 5 आहे तर 0 आहे. 0 आणि 5 जर एकच स्थानी असेल तर आपण 5 ने भाग घालू शकतो. 5 7 35 5 10 50. आता 7 ला आणि 10 ला भाग जाणारी दुसरी कुठलीच संख्या नाही म्हणजे या ठिकाणी मसावी बरोबर 2 गुणिले 5 बरोबर 10 असा याचा मसावी येणार आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहू 60 आणि 120 यांचा मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन. मोठ्यात मोठा कोणता अवयव आहे की ज्याने या दोन्हींना आपण भाग जाऊ शकतो. तर एकच स्थानी 0 आहे म्हणजे आपण 2 ने भाग घालू शकतो. बेत्रिक 2 न 6 ला भागलं बेत्रिक 6. 2 न 0 ला भागलं 0 झालं. परत 2 न 12 ला भागलं 2 सकून 12. परत इथं 2 न 0 ला भागलं 2 0 0. परत याच्यामध्ये एकच स्थानी 0 आहे म्हणजे परत आपण 2 ने भाग घालू शकतो. 2 1 2 1 उरलं 2 पंचे 10 म्हणजे 2 न 30 ला भागल्यानंतर 15. आता 2 न 7 ला भागायचे बेत्रिक 6 2 0 0. परत या ठिकाणी एकच स्थानी किती 0 आणि 5 आहे म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो. 5 त्रिक 15 5 सक 30. परत या ठिकाणी 3 ला आणि 6 ला 3 ने भाग जाऊ शकतो. 3 1 3 3 2 6. त्यानंतर अशी कुठली संख्या नाही की ज्याने 2 1 ला आणि 2 ला भाग जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 म्हणजे 2 दोन्ही 4 5 त्रिक 15 15 चौक 60 म्हणजे यांचा मसावी 60 येणार आहे. त्यानंतर 12 आणि 16 चा मसावी काढू आपण. 2 ने भाग जाऊ शकतो कारण या ठिकाणी एकच स्थानी 6 आणि 2 आहे. एकच स्थानी जर 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर 2 ने भाग जाऊ शकतो. 2 सकून 12 2 8 16. परत 6 ला आणि 8 ला 2 ने भाग जातो. 2 त्रिक 6 2 चौक 8. आता 3 ला आणि 4 ला भाग जाणारी संख्या दुसरी कुठलीच नाही म्हणजे या ठिकाणी मसावी बरोबर 2 गुणिले 2 2 आणि 2 चा गुणाकार केला 2 दोन्ही 4 असा यांचा मसावी येणार आहे. त्याच बरोबर पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत 100 आणि 300. या ठिकाणी एका स्थानी 0 आहे म्हणजे आपण 2 ने भाग घालू शकतो. 2 पंचे 10 2 0 0. परत 2 1 2 1 उरलं 2 पंचे 10 2 0 0. परत एकच स्थानी 0 म्हणजे 2 ने भाग देऊ शकतो आपण. 2 दोन्ही 4 1 उरलं 2 पंचे 10. परत इथं 2 सत्ती 14 1 उरलं 2 पंचे 10. परत आता एकच स्थानी 5 आहे म्हणजे आपण 5 ने भाग देऊ शकतो. 5 5 25 5 1 5 5 5 25. परत इथं एकच स्थानी 5 आहे तर 5 परत आणखीन 5 ने भाग देऊ शकतो.
5 एक 5 5 3 15 म्हणजेच या ठिकाणी 1 ला व 3 ला भागणारी दुसरी कुठलीच संख्या नाही म्हणजेच या ठिकाणी म6 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे ज्याचा अर्थ असा होईल हे 2 आणि 2 चा गुणाकार हे 2 4 5 25 म्हणजेच 25 चौक 100 याचा मसावी 100 आणि 300 चा मसावी 100 येणार आहे म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक मोठ्यात मोठी संख्या 100 आहे की जिने 100 ला पण भाग जाऊ शकतो आणि 300 ला पण भाग जाऊ शकतो। त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे 60 आणि 200 तर एकच स्थानी 0 म्हणजे आपण 2 ने भाग देऊ शकतो। बेत्रिक 6 B0 0 परत B1 B B0 0 B0 0 परत एकच स्थानी 0 आपण 2 ने भाग देऊ शकतो। B1 B 1 उरलं 10 झाले B5 10 परत या ठिकाणी 2 न 10 ला वाजले B5 10 B0 0 त्यानंतर एकक स्थानी 0 आणि 5 आहे म्हणजे 5 ने भाग देऊ शकतो आपण 5 त्रिक 15 5 10 50 आता यानंतर अशी कुठलीच संख्या नाही की जिनं 3 ला आणि 10 ला भाग जाऊ शकेल म्हणजे त्या ठिकाणी आपला म6 बरोबर उत्तर येणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजेच B2 4 4 पंचे 20 असा याचा मसावी येणार आहे। त्यानंतर 500 आणि 700 यांचा आपण मसाला काढणार आहोत। परत या ठिकाणी एकच स्थानी 0 आहे दोन्हीच्या पण म्हणजे 2 ने भाग जाऊ शकतो 5 2 10 एक उरलं B2 4 सॉरी B2 4 एक उरलं B5 10 B0 0 इथं बेत्रिक 6 2 न 7 ला भागायचं बेत्रिक 6 एक उरलं B5 10 B0 0 परत एकच स्थानी 0 म्हणजे 2 ने आपण भाग देऊ शकतो B1 B2 4 एक उरलं B5 10 B1 B1 उरलं B7 14 एक उरलं B5 10 परत एकच स्थानी 5 आहे ते 5 ने भाग देऊ शकतो या ठिकाणी 5 2 10 5 5 25 त्यानंतर 5 त्रिक 15 5 5 25 परत या ठिकाणी 5 ने भाग जाऊ शकतो या ठिकाणी कारण एकच स्थानी 5 आहे 5 5 25 5 7 35 आता याच्यानंतर 5 ला आणि 7 ला भाग जाणारी दुसरी कुठलीच संख्या नाही त्यामुळे म6 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे B2 4 5 5 25 25 चौक 100 असा याचा मसावी येणार आहे। त्यानंतर बघूत आपण मूळ संख्येचा मसावी काय आहे समजा 13 आणि दुसरी एक संख्या 15 13 ला आणि 15 ला भाग जाणारी संख्या कोणती आहे फक्त एकच आहे एक या संख्येनंच 13 आणि 15 ला भाग जाऊ शकतो दुसऱ्या कुठल्याच संख्येने म्हणजे 13 ला आणि 15 ला दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जाऊ शकत नाही एक शिवाय म्हणजे 13 आणि 15 चा म6 येणार आहे 1 कारण फक्त एक न त्याला भाग जाऊ शकतो दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही म्हणजे कुठल्याही दोन मूळ संख्येचा मसावी 1 असतो किंवा एक संख्या मूळ असेल आणि दुसरी जर संख्या संयुक्त असेल त्यांचा सुद्धा मसावी एकच असतो